रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. पनवेल रिटघर येथे वर्ष 13वे श्री साई उत्सव व सत्यनारायण महापूजाचे आयोजन दिनांक 21 एप्रिल रोजी सरपंच सुभाष भोपी यांनी केले होते. या निमित्ताने सकाळपासून साईचा अभिषेक, सत्यनारायण महापूजा, पूजापाठ, चक्री भजन, प्रसादीय भजने पनवेल तालुक्यात ठेवले होते. सायंकाळी दिंडी दुंदरे रिटघर पंचक्रोशीत काढली जाते. रात्री भजन आणि ऑर्केस्ट्रा जल्लोष अशा कार्यक्रमाची रेलचेल झाली होती. यावेळी दर्शनासाठी आलेल्यांचे स्वागत सुभाष भोपी, भारत भोपी, भूषण भोपी यांनी माननीय आमदार बाळाराम पाटील, जी.आर. पाटील, सभापती नारायण शेठ घरत, जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, माननीय सरपंच अनिल ढवळे, पत्रकार शंकर वायदंडे आदींसह अनेक मान्यवरांचे स्वागत केले. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज खाली आमचं 6 ते 6:30 वाजेपर्यंत साईचा अभिषेक होतोय. तो झाल्यानंतर जवळजवळ 8 ते 10 भजनं आहेत. अलग अलग गावची पनवेल तालुक्यातून ती उत्कृष्ट जी भजनं आहेत ती मंडळी इथं येतात. आणि मान्यवर म्हटलं तर बाळाराम पाटील, बाकी नारायण शेठ घरत आणि बाकी जी मंडळी आहे, सभापती वगैरे काशीनाथ पाटील, ही सर्व मंडळी किंवा तालुक्यातील जी हरिभक्त पारायण जे महाराज आहेत ते सर्व येतात. आणि मेन उद्दिष्ट आमचा हा साईबाबाचा संकल्पना अशी आहे का कमीत कमीत 2 ते 2,500 ते 3,000पर्यंत लोक अन्नदान झाला पाहिजे. हाच आमचा एक मेन उद्देश आहे. कारण आपण कार्यक्रम करतोय, या कार्यक्रमाचं उद्दिष्ट भजन कीर्तन, संध्याकाळी ऑर्केस्ट्रा चांगला आहे, त्यांना रायगड भूषण, महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटले. तर यांना जो कार्यक्रम आहे त्यांना बरेचसे पुरस्कार भेटलेत आणि ती त्यांची कला संध्याकाळी आपल्या इथं दाखवणार आहेत. आणि हे झाल्यानंतर आम्ही एक सार्वजनिक चक्री भजन म्हणजे प्रत्येक गावातले 2 असं करून 2-3 काय असतील ते असं करून एक 8-10 गावचे जे कार्यक्रम भजनं की हे भजनांचा कार्यक्रम थोडा जंगी चक्री भजन, याला चक्री भजन म्हणतात. चक्री भजन हे करतात. आणि मध्यंतर आता 5 ते 6 या दरम्यान संपूर्ण गावामध्ये पालखी, त्याच्यामध्ये दुंदरेपाडा, दुंद्रा, रेडगर, मोरबे, चिंद्रण, वावंजा, देवीचा पाडा हे जे बरेचशी गावची लोक, वाजा, चिंचवळी या गावातल्या लेडीज मंडळ, विशेष म्हणजे लेडीज मंडळ हे असतात याच्यामध्ये पालखी सोहळ्याला. आणि ते पालखी सोहळा झाल्यानंतर हे जल्लोष कार्यक्रम असतो आपला, याची स्पर्धा असते. ओम साईराम. उत्कृष्ट होत असते कारण इथे 13 वर्षापासून व्यवस्थित म्हणजे खंडन न पडता म्हणजे चांगल्या प्रकारचा असा उत्सव होत आहे. आणि हा उत्सव सतत म्हणजे मोठे मोठे कार्यक्रम होत असतात. इथे कीर्तनाचे कार्यक्रम आणि भजनाचे कार्यक्रम आणि दिंडी, मोठी दिंडी होत असतं. गावातून एवढी मोठी मिरवणूक निघतं, भरपूर लोक समाजात झालेला असतो. आणि ह्या परिसरामध्ये असा उत्सव कुठेही होत नसतो, म्हणजे एवढा मोठा उत्सव होतो. आणि त्याच्यामुळं तसं सुभाष भोपी म्हणजे सगळ्या समाजामध्ये फिरत असतात. त्याच्यामुळं समाजामधून सगळी लोक त्यांच्या कार्यक्रमाला येत असतात. मोठी मोठी लोक हजर असतात. म्हणजे त्यांचा सगळ्यांचा सत्कार होतं. आणि हे कार्यक्रम एवढा मोठा होतो का त्या कार्यक्रमाला म्हणजे चांगले चांगले आमदार खासदारापासून सगळ्यांची हजेरी असते. आणि हे खास करून म्हणजे आज 13 वर्ष झाली, म्हणजे एक तप पूर्ण होऊन गेला. म्हणजे तपपूर्ती सोहळा असं बोलतात. म्हणजे ते होऊन गेल्यानंतर आणखी म्हणजे असंच सारखा तेवत राहावं, सारखा अखंडित होत राहावं हीच आमची इच्छा आहे. म्हणजे असे चांगले कार्यक्रम हो. मी नाथा सुदाम पाटील म्हणजे नाथा महाराज वर्गेकर हे आम्ही जवळजवळ 30 वर्षापासून भजन कीर्तन म्हणजे कीर्तनकार आहे. पण हे संपूर्ण कार्यक्रम करत असताना म्हणजे आम्हाला अशी जाणीव होतं की इथं चांगल्या प्रकारचे कार्यक्रम होतात म्हणून आम्ही नेहमी हजेरी लावत असतो. हे म्हणजे मेवणे आहेत,
म्हणजे माझी बहीण त्यांना दिलेली आहे, म्हणजे मी नातेवाईक आहे त्यांचा. म्हणून त्यांचा कार्यक्रम अगदी उत्कृष्ट असतो. ज्या दिवशी कार्यक्रमाला सुरुवात होते त्या दिवशी पाठे काकडा वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम पद्धतशीर असतात. काकडा झाल्यावर संध्याकाळी श्रीची पूजा, सत्यनारायणची पूजा, त्याच्यानंतर भजनाचे कार्यक्रम असतात, गावातले असतात, बाहेरचे सुद्धा लोकांना सांगून ते आमंत्रित करतात, ते सुद्धा दिवसभर कार्यक्रम चालू असतं. त्याच्यानंतर आता दिंडी सोहळा, त्याच्यानंतर कार्यक्रम होणारा हरिपाठ, त्याच्यानंतर रात्री कार्यक्रम कीर्तन वगैरे किंवा नृत्य काहीतरी कार्यक्रम प्रत्येक वर्षी 13 वर्षी अगदी म्हणजे धाम धोडाक्यात तो कार्यक्रम ते करत असतात. सकाळपासून 10:30-11 वाजेपर्यंत भोजनाची सुरुवात असते तर रात्री 9 वाजेपर्यंत हे आम्ही अगदी समोर पाहतो काय. आणि आमच्या ह्या भागात आमच्या रिगर गावात ही एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, आम्ही त्यांना मानतो. आणि प्रकार असा आहे का सर्वच कामं ती जे हातात घेतात ती संपूर्ण करतात काय. त्याच्यामुळं आम्ही त्यांना म्हणजे अगदी भाऊच आहेत, आमचं ते भाऊ लागतात, तरी पण म्हणजे कर्तव्यदारी त्यांची एवढी चांगली आहे. आणि त्यांच्याकडे लोक येणारे म्हणजे अगदी धार्मिक किंवा कार्यकर्ते अशी म्हणजे भरपूर अधिकारी सर्व त्यांच्या अगदी परिचयाची व्यक्ती संपूर्ण अख्ख्या दिवसाभरात ते येऊन जातात. मी राहणाऱ्या गावातलाच आहे, गणू बाबूराव भोपी, रेडगर. रामकृष्ण हरी. या उत्सवाला आज 4 वर्ष झाली. एक तर पूर्ण होऊन दुसऱ्या वर्षात दुसऱ्या तापात चालू झाले आणि हा उत्सव एवढा आनंदात होतो. गाववाले सर्व परिसरातले, पनवेल तालुक्यातले नाही ठाणे तालुक्यातून सुद्धा लोक येतात आणि सर्वांचा मान सन्मान करीत असतो. इथं भजन कीर्तन सर्व काही कार्यक्रम होतात आणि गावातील सर्व परिसरातील सर्व लोक, लेडीज, लहान मुलं, मोठं, इथं कसलाच भेदभाव नसतो. दिवसभर जेवण चालू असतो, इथं कसलाच काही कमतरता नसतो. धार्मिक कार्य हे आज 4 वर्षापासून करीत आहेत आणि पुढेही चंद्र सूर्य असेपर्यंत याही चालत राहावा अशी आमची सदिच्छा आहे. आणि इथे मोठे मोठे कार्यकर्ते म्हणजे पक्षाचे असतील, आपले कार्यक्रमाचे असतील, शाळेतले आमचे विद्यार्थी असतील, शिक्षक वर्ग सर्व लोक इथं आनंदात येतात आणि सर्व आनंदात लुटतात. रामकृष्ण हरी. माझं नाव कृष्णा राजाराम पाटील, मी रेडगर. श्री साई उत्सव वर्ष 13वे सतत सातत्यानं उत्सव चालू केला जातो. सत्यनारायणची पूजा केली जाते. याबद्दल सुभाष भोपी साहेबांनी याचे आयोजन केले जातं, याबद्दल काय सांगसाल? आमचे सहकारी सुभाष भोपी आणि त्यांचे चिरंजीव भारत भोपी यांच्या माध्यमातून गेले 13 वर्ष साईबाबांच्या उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. साईबाबांच्या सुंदर सुबक अशा मंदिराची निर्मिती केल्यानंतर सातत्यानं हा उपक्रम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चालू केलेला आहे. दिवसभर या परिसरातील आणि संपूर्ण पनवेल तालुक्यातील साई भक्तांची, त्यांच्या स्नेहांची रेलचेल या ठिकाणी असते. अतिशय चांगला कार्यक्रम सातत्यानं त्यांनी चालू ठेवलेला आहे. मी त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. ह्या निमित्तानं साई भक्तांना या ठिकाणी या चांगल्या उत्सवाचा, चांगल्या सोहळ्याचा आस्वाद घेण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मनापासून अभिनंदन करतो आणि साईंच्या चरणात असं या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी हा सन्मान होतोय.
समर्थ साईनाथ महाराज की जय, सत्यनारायण महाराज की जय।